वराह त्वचेपासून उत्पादित केलेल्या जैविक बँडेजचे संरक्षण आणि हाताळणी करण्याचं तंत्रज्ञान. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्न सुरक्षा आणि पौष्टिकता ही देशासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. विविध पशुधन प्रजातींमध्ये वराह पालन हा सर्वात संभाव्य स्रोत आहे. वराह पालन हा फायदेशीर व्यवसायांपैकी एक आहे, कारण संपूर्ण जगात वराह मांसाची वाढती मागणी आहे. चीनमधून सुरू झालेला हा वराह पालनाचा व्यवसाय रशिया, ब्राझील, अमेरिका आणि पश्चिम जर्मनी या देशांमध्ये विस्तारित झालेला दिसून येतो. भारतामध्ये सुद्धा पशु व्यावसायिकांचा कल हा वराह पालनाकडे वाढू लागला आहे, कारण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे. माझं नाव लिंकन क्रस्ट आहे आणि गेल्या 32 वर्षापासून मी या व्यवसायात आहे. वराह पालन खूप प्रॉफिटेबल बिझनेस सध्या तरी मानला पाहिजे आम्ही. याच्यात काय असं वाईट नाही आहे. या व्यवसायात माझं असं म्हणणं आहे की आपल्या गावातले प्रत्येक शेतकरीने लहान प्रमाणात का ना पण चालू केलाच पाहिजे. वराहाची प्रजनन क्षमता ही इतर व्यावसायिक प्राण्यांपेक्षा चांगली असून वर्षाकाठी 8 ते 10 पिल्ले सहज मिळतात. त्यामुळे आर्थिक लाभ निश्चित आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय पशु अनुवांशिक संसाधन संस्था कर्नाल, हरियाणानुसार वराहांच्या 6 जाती प्रमाणित करण्यात आलेल्या आहेत. त्या म्हणजे घुंगरू, नियांग मेघा, अगोंदा गाव, टेनई-यो, निकोबारी आणि डूम. या व्यतिरिक्त विदेशी वराहाच्या जाती पुढील प्रमाणे आहेत: हॅम्पशायर, HSX1, डूर ओसी, व्हाईट यॉर्कशायर आणि लँड्रेस. आपल्याला माहीतच आहे की वराह मांस व त्यापासून बनवलेले विविध प्रकारचे पदार्थ ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. परंतु वराह कत्तलखान्यात उत्पादित होणाऱ्या अनेक उपपदार्थांपैकी वराह त्वचेचा कशा प्रकारे उपयोग करून लहान उद्योजक आणि शेतकरी बांधवांना फायदेशीर व्यवसाय करता येईल, हे आपण डॉक्टर रवींद्र झेंडे, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, तसेच डॉक्टर आशिष पातुरकर, सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडून जाणून घेऊया. अखिल भारतीय कापणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र शासन आणि राज्य शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत वराह त्वचेपासून तयार केलेल्या जैविक बँडेजचे संवर्धन आणि हाताळणी करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेले आहे. वराह मांस निर्मितीसोबत विविध पदार्थ निर्माण होत असतात. त्यापैकी म्हणजे वराहाची त्वचा. या वराहाच्या त्वचेचा चांगल्या प्रकारे उपयोग करून त्यापासून विविध पदार्थ तयार करण्यात येतात. अशाच प्रकारे आम्ही आमच्या विभागामध्ये त्यापासून जैविक बँडेज तयार करण्यात आलेले आहे. हे जैविक बँडेज निर्मिती केल्यास या जे भाजलेले रुग्ण आहेत किंवा मधुमेह रुग्णांना असलेल्या जखमा, त्यांच्या उपचाराकरिता ही जैविक बँडेजचा चांगल्या प्रकारे उपयोग करून त्या रुग्णांना हे जैविक बँडेज उपलब्ध करून देणे सोयीस्कर होईल. तसेच या उपचार करण्यासाठी जो मधुमेह रुग्ण किंवा भाजलेले रुग्ण असतात त्यांना जास्त प्रमाणात खर्च येतो, तो सुद्धा खर्च आपण हे जैविक बँडेज उपलब्ध केल्यामुळे कमी प्रमाणात करू शकतो. तसेच हे वराह मांस निर्मिती करणारे जे उद्योजक आहेत त्यांना सुद्धा यातून चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा मिळू शकतो. भारतामध्ये स्किन बँक पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसून तसेच या उपचारासाठी लागणारा खर्चही जास्त प्रमाणात आहे. या सर्व बाबींचा विचार करून विभागांतर्गत संशोधन पथक आणि इतर कर्मचाऱ्यांनी या संशोधनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आणि अखंडपणे काम करून गेल्या 6 वर्षामध्ये हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे. मानवी उपचाराकरिता वैद्यकीय चाचणी घेणे आवश्यक आहे. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय स्वाभाविक स्वास्थ्य विभागामध्ये अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्पांतर्गत कापणी पश्चात
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान योजना सन 2009 पासून कार्यरत आहे। या योजनेअंतर्गत आजपर्यंत विविध तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून त्यापैकी काही तंत्रज्ञान लहान उद्योजकांना हस्तांतरित सुद्धा करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन त्यांना आर्थिक लाभ प्राप्त होईल। अशा प्रकारे नुकतेच तयार असलेले तंत्रज्ञान म्हणजे वराह त्वचेपासून जैविक बँडेजेस संरक्षण आणि हाताळणी करण्याचे तंत्रज्ञान। हे तंत्रज्ञान कमी किंमत आणि सहज उपलब्धतेमुळे समाजातील गरजू व अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना एक प्रकारचे योगदान ठरले आहे। हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी योजना प्रमुख, योजनेत कार्यरत असलेले संशोधक वर्ग आणि विभागातील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो। हे तंत्रज्ञान मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभागामध्ये अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत अखिल भारतीय कापणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान योजनेअंतर्गत कशा प्रकारे विकसित करण्यात आले ते जाणून घेऊया। जैविक बँडेजच्या उत्पादनासाठी लागणारी वराह त्वचा ही देवनार पशुवधगृहातून उपलब्ध करण्यात आली। सर्वप्रथम एका स्वच्छ व निरोगी वराहाची निवड करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने कत्तल करण्यात यावी। स्वच्छ व निर्जंतुक त्वचा मिळवण्यासाठी वराहाचे शव निर्जंतुक द्रावणाने स्वच्छ करून सुरीच्या सहाय्याने त्वचेचा 30 बाय 10 चौरस सेंटीमीटर आकाराचा आयताकृती भाग वेगळा करावा आणि त्वचेखाली असलेला चरबीचा थर तीक्ष्ण सुरीने वेगळा करण्यात यावा। चरबीयुक्त केलेला त्वचेचा भाग हा पेनिसिलिन आणि जेंटामायसिन या प्रतिजैविकांचे मिश्रण असलेल्या क्षार द्रावणात निर्जंतुक प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवण्यात यावा। ही पिशवी नंतर पुढील प्रक्रियेसाठी शीतपेटीत ठेवून प्रयोगशाळेत नेण्यात यावी। जीवाणू आणि बुरशी यांचा संसर्ग टाळण्यासाठी वराह त्वचा ही 4% लायझॉलमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी 15 मिनिटे ठेवण्यात यावी आणि नंतर क्षार द्रावणामध्ये 3 वेळा धुवून स्वच्छ करून घ्यावी। निर्जंतुकीकरणानंतर वराह त्वचेचे पातळ थर काढण्यासाठी त्वचा स्किन होल्डर या उपकरणावर ताणून ठेवावी। त्वचेचे पातळ थर किंवा पापुत्रे विद्युत यंत्राच्या सहाय्याने म्हणजेच डर्मॅटोमच्या सहाय्याने काढून त्याचे 1 ते 2 चौरस सेंटीमीटर असे सम आकाराचे तुकडे कापण्यात यावे। कापलेले त्वचेचे पापुद्रे हे ग्लिसेरॉल आणि फॉस्फेट बफर सलाईन यांचे समप्रमाण असलेल्या मिश्रणामध्ये -18°C तापमानास शीतकपाटामध्ये संरक्षित करावे। अभ्यासाअंती असे निदर्शनास आले की वराह त्वचेचे पापुत्रे ग्लिसेरॉल व PBS यांच्या मिश्रणामध्ये -18°C तापमानास ठेवल्यास त्यामधील पेशींची जिवंत राहायची क्षमता सुमारे 20 दिवसांपर्यंत आढळून आली आहे। पेशींच्या जिवंत राहण्याच्या क्षमतेचं वेळोवेळी परीक्षण करण्यात यावे आणि ते कशा प्रकारे केलं जातं ते पाहूया। -18°C तापमानाला संरक्षित केलेल्या 1 ते 2 चौरस सेंटीमीटर त्वचेचा पापुत्रा एका स्वच्छ परीक्षा नळीमध्ये घेऊन त्यामध्ये 2 मिलीलिटर 1.5% टेट्राइथिलीन टेट्राझोलियम क्लोराईड आणि 2 मिलीलिटर 3% सोडियम सक्सिनेट ही रसायनं मिसळण्यात यावी। पापुत्रा असलेली ही परीक्षा नळी ऑक्सिजन विरहित वातावरण निर्माण केलेल्या संयंत्रामध्ये ठेवून ते संयंत्र 37°C तापमानाला तापमान नियंत्रित कक्षामध्ये ठेवण्यात यावे। तापमान नियंत्रित कक्षातील कालावधी पूर्ण झाल्यावर परीक्षा नळीतील त्वचेच्या तुकड्यांचं निरीक्षण करावे आणि जर फॉर्मिझोनच्या निर्मितीमुळे त्वचेचा लाल रंग दिसून आल्यास हा त्वचेचा पापुद्रा निर्जंतुक केलेल्या चिमट्याने बाहेर काढून
टिश्यू पेपरच्या सहाय्याने कोरडा करून एका निर्जंतुक परीक्षा नळीमध्ये घेण्यात यावा. फॉर्मिझोनच्या निर्मितीमुळे लाल रंग आलेल्या त्वचेचा तुकडा 2 मिलीलिटर इथिलीन ग्लायकॉल मोनोमिथाइल इथर असलेल्या परीक्षा नळीमध्ये घ्यावा आणि ती परीक्षा नळी 37°C तापमानाला 1 तास तापमान नियंत्रित कक्षामध्ये ठेवावी. शोषून घेतलेला फॉर्मिझोनच्या प्रकाशकीय घनता स्पेक्ट्रोफोटोमीटर या विद्युत उपकरणाच्या सहाय्याने 490 नॅनोमीटर या तरंगलांबीला तपासण्यात यावी. तपासण्यात आलेल्या फॉर्मिझोनची प्रकाशकीय घनता ही त्वचेमध्ये असलेल्या जिवंत पेशींच्या समप्रमाणात असते. जर प्रकाशीय घनता 0.2 नॅनोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्या त्वचेच्या पापुद्र्यामधील जिवंत पेशींचे प्रमाण जास्त असून तो त्वचेचा पापुद्रा उपचारासाठी वापरला जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण वराह त्वचेचा उपयोग करून जैविक बँडेज कशा पद्धतीने तयार करू शकतो आणि त्याचं संरक्षण कशा पद्धतीने केलं जातं हे आपण पाहिलं. या संदर्भात वराह त्वचेच्या पापुद्र्यांची मानवी उपचारामध्ये असणारी उपयोगिता जाणून घेऊया डॉक्टर चौ विनीता पुरी यांच्याकडून. Bombay Veterinary College has worked on a product I think which can be very useful for burn patients. Basically, there's a very large number of burns that happens in our country, and all these patients, we know that we don't have that much of skin donation that is happening right now. We also have paucity of skin banks. The best cover that the patient can get, someone who has got burns, the best cover would be skin. But the problem is that occasionally inadequate skin is there because the patient may have larger burns. So in the interim, till some part of that burns heals, we do need to cover that area with some kind of skin cover. So the best skin cover would have been cadaver skin, but then it is not always available. So as replacement for that, there are some products which can be used. So presently we are using collagen, and that is also available, which is bovine collagen or it may be porcine collagen. A product that Dr. Zende has very recently worked on is basically porcine skin. So for many years, and this is even in history, porcine skin has been used, and now he's done a project where he has basically worked on preservation and handling techniques of porcine skin. He calls production of biological bandages. Now that is really very good. There were a few plastic surgeons a few years back who have used porcine skin, but that was a different era. Presently we are not directly using porcine skin. So he has managed to do this as glycerol preserved, and if it is standardized, I think that it can positively be used once they have the right permissions and things like that. आपण पाहिलेल्या दृश्यांमधील तंत्रज्ञान हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध असून अधिक माहितीसाठी डॉक्टर रवींद्र झेंडे, प्राध्यापक आणि योजना प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा.